स्वस्वरूपां संधानं भक्तिनित्यविधायते। गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा आहे। महाराजांचं वर्णन कोणत्या शब्दात करावं? आपल्या अभंगवाणीने तळागाळातील लोकांना भक्ती मार्गाला लावणारे, सर्व साधकांना सिद्धीचा साधा सोपा सन्मार्ग दाखविणारे हरी कीर्तन हे व्रत अंगीकारलेले, गळ्यामध्ये वीणा आणि हातामध्ये चिपळी आणि मुखाने अखंड अमृतवाणी घेऊन अवतरलेले म्हणजे तुकाराम महाराज। तुकाराम तुकाराम असं प्रत्यक्ष रामालाच विचारायचं त्यांचं सामर्थ्य, यांचं जीवन चरित्र प्रत्येक मानवी देवाला अभिमान वाटावा असंच आहे। यांच्यापुढे मंबाजी बुवा आणि रामेश्वर भट्ट यांसारखे खटपण नम्र झाले आणि भक्ती मार्गाला लागले श्रोते हो। असे हे थोर तुकाराम महाराज यांच्याबद्दल कविवर्य मोरोपंत म्हणतात, भगवत भक्ती कराया, भगवत भक्ती कराया, बहुजन जीवासी तुका शिकविले, त्यांचा दुसरा धरणीवरी, त्यांचा दुसरा धरणीवरी होईल कोण तुका शिकविले। असा थोर अधिकार असलेले आमचे हे तुकाराम महाराज आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये आपल्याला सांगताय भक्तीबद्दल। ती पण भक्ती कशी, तर भक्ती केली म्हणून अर्जुनाचं सारथ्य पद केलेलं आहे असे तुकाराम महाराज म्हणतात। भक्तीपाशी देव घाली तसे उडी, दूत असे गोडी अर्जुनाचे। आता अर्जुनाची गोडी दूत आहे कारण त्याच्या भक्तीवरती ते स्वतः प्रभावित झालेले आहेत आणि त्याच्याकडे धावून आलेले आहेत। जे तसे उडी म्हणजे धावून आलेले आहेत, जसे उडी घेणे काही शब्द वेगळे वेगळे असतात पण याचा अर्थ असा की धावून आले। आणि ते म्हणतात पुढे जाऊन की जशी अर्जुनाची गोडी घेतलेली आहे तशी गोपिकांची पण त्यांनी कामं केलेली आहेत। ते दूत असे घोडी अर्जुनाची, गोपींनी वेष्टीला म्हणतायत। गोपींनी वेष्टीला म्हणजे काय, प्रत्येक वेळेला हा गोपाळ जेव्हा जेव्हा बासरी वाजवायचा तेव्हा तेव्हा गोपाळकृष्ण त्याच्या भोवती, त्या गोपाळकृष्णाच्या भोवती ह्या गोपी असायच्या आणि म्हणून गोपींनी वेष्टीला बळीने बांधीला। अहो 3 पावलं जमीन मागितली होती आणि 2 पावलामध्ये परमेश्वराने सगळी भूमी व्याप्त करून आकाश सुद्धा व्याप्त करून टाकला, मग 3रं पाऊल कुठे ठेवणार? बळी म्हणतो की माझ्या डोक्यावर ठेवा महाराज। आणि मग जेव्हा भगवंताने डोक्यावरती पाय ठेवला तेव्हा बळीला कुठे पाठवलं? पाताळामध्ये। मग अशा वेळेला त्याची ती भक्ती पाहून भगवंत म्हणतात सांग मी काय करू? तर म्हणतात की माझ्यासाठी एकच काम आहे की तू माझ्या ह्या द्वाराचं द्वारपाल म्हणून काम कर। आणि म्हणून भगवंत बळीच्या सुद्धा ठिकाणी द्वारपाल झालेले आहेत। बळीने बांधीला गोपीने वेष्टीला आणि पार्थवती झाला सारथी तो। सारथी झालेला आहे पार्थाच्या रथावरती ज्या वेळेला महाभारताचं युद्ध सुरू झालं तेव्हा। आणि अशा वेळेला तुकाराम महाराज म्हणतात की माझी सुद्धा पुरवावी आवडी, माझी सुद्धा काही इच्छा आहे तर तुम्ही पूर्ण कराव्यात आणि वेगे खाली उडी नारायणा आणि पांडुरंगा धावत वेगाने ये। तेव्हा इतका सोपा सरळ साधा अर्थ आहे या अभंगाचा, पण त्याच्यामध्ये खोल अर्थ दडलेला आहे श्रोते हो। भक्ती कशी करायची आमचे महाराज सांगतात। मग खरं पाहायला गेलं तर की नाही, जन्म आणि मृत्यू हे दोन जे दैत्य ते प्रत्येक ह्या जीवाच्या मागे लागलेले आहेत, बरोबर आहे की नाही? आपण घाबरतो जन्म आणि मृत्यू या गोष्टींना। मग त्या दैत्यांचा शुंभ निशुंभांचा वध करण्यासाठी जन्म कुणी घेतला? देवी भगवतीने। तिने येऊन ह्या दोघांचा वध केलेला आहे। मग अशा वेळेला या जन्म आणि मृत्यू या दोघांचा वध, ह्या 2 दैत्यांचा वध करण्यासाठी कोणाला पाचारण करायचं? तर ते असं म्हणतात की स्वतः देवी भगवतीला म्हणजे भक्तीला बोलवा, पाचारण करा, तेव्हा कुठे या जन्म आणि मृत्यूचा आपल्याला विनाश करता येईल, त्यांचा नाश होईल, त्यांची भीती आपल्या मनातून निघून जाईल। सध्या अनेकांनी आपल्याला अशी उदाहरणं दिली आहेत, अनेकांनी आपल्याला संसार या भवसागरातून पार पडण्यासाठी साधनं सांगितली आहेत। संसार करावया लागी
अनेक साधने बोलणे अनेकी, संसार करावया लागी, अनेक साधने बोलणे अनेकी, असे वावगी उत्तम योगी मदभक्ती. स्वतः भगवंत म्हणताय की माझी भक्ती करा, म्हणजे इतर साधनं जी आहेत ना ती मात्र तुमच्या बाबतीत इथे वर्कआउट करते किंवा व्यर्थ होती. इतर साधनांचा इथे काही उपयोग नाहीये, फक्त भक्ती ही तुम्ही माझ्याबद्दल करा असं भगवंत सांगताय. भगवंत उद्धवाला आपल्याला महाभारतामध्ये सांगताय की हे उद्धवा, ज्या ज्या वेळेला भक्ती केली ना त्या त्या वेळेला मी तिथे आहे. रत्नासवे जैसी दीप्ती, अरुणासवे जैसी गभस्ती, तैसा भक्ती पाशी मी श्रीपती, सत्यसा उद्धवा. तर हे वर्णन माऊलीने केलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी आलेली आहे. पण प्रत्यक्ष भगवंतांनी उद्धवाला हे वाक्य उच्चारलेलं आहे. ते म्हणतात की रत्नासवे जैसी दीप्ती. पहा, सराफाकडे आपण जेव्हा जातो की नाही आणि रत्न वाटतो तेव्हा सराफ काय करतात, एक निळा किंवा लाल रंगाचा एक छानपैकी फडका आपल्या समोर ठेवतात आणि एक रत्न आपल्या समोर ठेवतात. त्या रत्नाच्या बरोबर थोडंसं उजेड कापडावरती पडतो, त्यावरून त्याची पारख ठरते, म्हणजे त्याच्या उजेडावरून त्याच्या त्या दिव्यावरून ती पारख ठरते. त्याचप्रमाणे भगवंत पुढे म्हणतात की ज्याप्रमाणे रत्नासवे दीप्ती आहे तसा अरुणासवे गभस्ती आहे. गभस्ती म्हणजे सूर्य, अरुणा म्हणजे सकाळ. मग सकाळ झाली हे कशामुळे कळतं, सूर्य उगवल्यामुळेच कळतं की नाही. मग भगवंत म्हणतो जसं सूर्यासवे अरुण आहे किंवा सकाळ आहे तसाच मी भक्तीपाशी स्वतः आहे असं भगवंत म्हणतात. श्रोते हो, भगवंत पुढे जाऊन म्हणतात की बाकीची सगळी ही जी उदाहरणं तुम्ही लावून घेतली आहेत ती चुकीची आहेत किंवा व्यर्थ आहेत, वाढ जाणारी आहेत, कष्टप्रद आहेत. ते म्हणतात की जर तशी भक्ती तुम्ही या भक्तीच्या खोलामध्ये जाताल की नाही तसतसं तुम्हाला विषय वाचना तुमच्या गळून जातील. मग विषय वाचना म्हणजे कोणत्या हो, फक्त शारीरिक विषय वाचना का नाही. एखादीच्या मुलाला मार्क चांगले पडले की आमच्या पोटामध्ये पोटशूळ उठतो, तिच्या मुलाला मार्क चांगले मिळाले. इतकंच नाही तर जावई चांगला मिळाला, तिला श्रीमंत आहे, पैशाला आहे, घरदार आहे, नोकरी चांगली करते, शिकलेला आहे, असं म्हणलं की आम्ही अगदी अगदी मोठं बोलतो की काय हिला चांगलं मिळालं, काय तिचा स्वभाव आहे, आणि तरी सुद्धा हिला चांगला जावई मिळाला, जेव्हा तिचं एवढं चांगलं केलं मग माझं का करत नाही. ही जी आपल्या मनामध्ये षडविकार जे आहेत ना ते सुद्धा हळूहळू आपल्यामधून निघून जातात. भगवंत म्हणतात की पारियाचा रवा घेता भूमीवरी, रत्न परोपरी साधन तैसे. मला सांगा तुम्ही, जसा पारा खाली सांगा तर आपल्याला उचलता येतं का हो सहजासहजी? नाहीच उचलता येत. तो अक्षरशः एखाद्या काडीने किंवा कशाची उचलावा लागतो, तशी इतर साधन आहे. आता ह्या वयामध्ये आपल्याला जर कोणी सांगितलं की जा आता हिवाळ्यामध्ये आणि तपश्चर्या करा, शक्य आहे का? जरा पाऊस पडायला लागला, थंडी वाजायला लागली की आम्ही अंग भरून कपडे वापरतो, म्हणजे स्वेटर घालतो, पायमोजे घालतो, गुडघे दुखायला लागतात, मांडी दुखायला लागतात. कधी कधी जप माळ होताना एक माळ होताना आपण 50 वेळाला हालचाल करतो. मी माझंच सांगते, आम्ही गोंधळकर महाराजांच्या जपाला बसतो ना तर 4 वेळा मी माळ ओढताना हलवत असे माहिती, कारण इतके माझे पाय दुखतात, बसू शकत नाही त्या जागेवरती, शक्य नाही. मग आस्था चॅनेलवरती जे आता तुम्हाला सांगतात की तुम्ही योगा करा. मग तुम्ही योगा करायला जेव्हा जाता आस्था चॅनेलवरती बघायला, पहाटे 4 वाजता आमचे रामदेवजी बाबा असतात बरं का आस्था चॅनेलवरती, बऱ्याच जणींना माहिती असेल, आणि ते योगा करायला सांगतात. मग तुम्ही बघा प्रत्यक्ष, जर नसेल बघितलं तर की 4 वाजता ज्या वेळेला ते आस्था चॅनेलवरती सुरू होतं ना कित्येक लोक त्यांच्या पुढे असतात, हजारो लोक अंतर टाकून बसलेले असतात, आणि ज्यांना जमतं ते तरुण मुलं असतात किंवा छोटी मुलं असतात. पण जे आपल्यासारखी वयाचे आहेत त्या वयातल्या लोकांना नुसतं बसून राहावं लागतं, कारण हालचालच होत नाही हो देहाची. कसं शक्य आहे? शक्यच नाही. आता मी सुद्धा लहानपणापासून योगा केलेला आहे, पण आता मला सांगितलं कोणी की आता तू अंगठे आणि डोकं त्या गुडघ्याला लाव. मला गुडघ्याला डोकं नाही लावतात, अंगठे धरू शकते मी पण गुडघ्याला डोकं नाही लावू शकत, कारण आता पुष्कळ फरक पडलेला आहे वयामध्ये. जरी लहानपणापासून करत असलो तरी योग्य त्या वयामध्ये आल्यानंतर आपण ही साधनं करू शकत नाही. म्हणून भगवंत आपल्याला म्हणतात की भक्ती करा. मग ही भक्ती करायची सांगितली अनेक साधनामध्ये. तुम्ही म्हणतात की दात पडले, आता माझे सुद्धा दात पडले बरं का. आता
फुटाणा खायला दिलं तर खाऊ शकेल का? शक्य नाही. किंवा एखादा वाटाणा खायला दिलं तर नाही खाऊ शकत. पण तेव्हा मात्र मी कडा करून मी चिंचोके सुद्धा खाल्ले, ऊस सुद्धा फोडून खाल्लेला आहे. पण आता मला कोणी सांगितलं तर माझी दात 4 ठिकाणी पुन्हा पडते. तर हे शक्य नाही. साधारण ही अतिशय दुर्लभ आहे. पारिया चारावा घेता मुलीवरी म्हणूनच भगवंत म्हणतात की तो जसा उचलता येत नाही तसं. पूर्वी आहे की नाही, स्त्रिया सती जायच्या आणि त्यांची इच्छा असो वा नसो, पती गेला की तिला त्या चितेवरती बसावंच लागायचं. अनिच्छेने का म्हणा तिला बसावंच लागायचं. आणि जर ती बसली नाही ना तर तिला काठीने मारायचं. आता काय माहिती त्या काळात आपण काही पाहिलं नाहीये, तळाचा जरी चक्का बसला तरी. मग जिवंतपणे जर सती जायचं सोपं आहे का हो? त्या पतीचं डोकं मांडीवरती घ्यायचंय आणि अग्नी पेटवलेला आहे आणि त्या अग्नीमध्ये मूकपणे बसून जायचं. शक्यच नाही. जरा भाजायला लागेल की माणूस आरडाओरडा करतो. ती स्त्री कशी बसत असेल हा मोठा प्रश्न आहे. तर त्या काळामध्ये गेलो तर आपल्याला कळेल. आपण कधी जाणार होतो त्या काळामध्ये? कधीतरी कोणीतरी मागच्या जर लोकांनी सांगितलं तर आपल्याला कळणार. तेव्हा ह्या अतिशय अवघड अशा गोष्टी आहेत आणि म्हणूनच ह्या गोष्टी सांभाळता येत नाही. मग श्रवण भक्ती करायची आहे. आता तुम्ही जसं कीर्तन ऐकता म्हणजे श्रवण भक्ती तुम्हाला अतिशय उत्तम पर्वणी आहे. महिनाभर तुम्ही श्रवण ऐकताय, रोज नवीन नवीन कीर्तन ऐकताय, नवीन नवीन तुम्हाला गुरुवर्ग ऐकायला मिळतात, माहिती मिळते. पण ही श्रवण भक्ती सुद्धा मन लावून करणं गरजेचं आहे. मग कुणी कुणी म्हणते की आम्हाला ज्ञान मिळवायचंय. एकदा एक मुलगा काय करतो, बाबाला म्हणतो बाबा बाबा मी आणणार आज तांदूळ, मला व्यवहार ज्ञान मिळवायचंय. मग वडील काय म्हणतात, बरं बाबा घे म्हणून एक पिशवी आणि पैसे त्याच्या हातात देतात. हा धावत धावत येतो बाजारपेठेमध्ये तांदळाच्या आणि म्हणतो बाबा अहो म्हणे रेट सांगा. आता ते सांगतात कोणी 10 रुपये 15 रुपये 20 रुपये 50 रुपये. हा म्हणतो 5 रुपये किलोनी नाही देईल का? सगळे हसायला लागतात. तर ते एक व्यापारी हुशार असतो, मग ती मी तुला देतो 5 रुपये किलोचा तांदूळ. आणि तो काय करतो, आपल्या दुकानाच्या मागच्या बाजूला तांदूळ भरायला चाललेलं असतं. ते साडी असतात ना ते काढण्याचं काम चाललेलं असतं. बायका पाठवत असतात, भरपूर तिथे पोलपटं पडलेली असतात. ती पोलपटं 1 किलो त्याला देतात आणि 5 रुपये त्याच्याकडे घेतात. हा धावत धावत येतो, बाबा मी बघा किती आणली तांदूळ घेऊन आलो. वडील बघतात तर काय, अरे पोलपटं टर्फो लावला, याचा उपयोग काय? काय उपयोग आहे? तू किती काढले कुठले कितीही काढलेस ना पाकडलेस ना तरी तुला मुठभर सुद्धा तांदूळ मिळणार नाही. म्हणजे काय झालं, तुला फक्त कष्टच करावे लागणार. मग आमचे केशव स्वामी काय म्हणतात माहिती का, भक्ती वेगळे प्रेमा
एकांगी प्रगटायची असेल तर केशवस्वामी भेटेल म्हणतात. केशवस्वामी म्हणजे हे कवी नव्हे बरं का, केशवस्वामी म्हणजे प्रत्यक्ष भगवंत, तेव्हा तुम्हाला भेटेल असं ते म्हणतात. मग जर तुम्हाला भगवंत भेटवायचा असेल तर काय करायला लागेल, तर त्यासाठी आपल्याला भक्तीच करायला लागेल. मग श्रोते हो, भक्ती ही अशी आहे की जसं तुम्ही खोलात जाल तशी त्याची दृढता निर्माण होत जाईल. मग भक्तीबद्दल बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की भक्ती ही कशी करायची. आता भक्ती 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 म्हणताय तुम्ही, इतका वेळ झालाय. मग भक्ती भक्ती म्हणजे तरी काय हो? गळ्यामध्ये विणा घेतलेला आहे, तुळशीची माळ घातलेली आहे, पांढरे स्वच्छ कपडे घातलेले आहेत आणि अभिराचा टिकला लावून चालत पंढरपूरला, म्हणजे भक्ती का हो? नाही. आमच्या सूत्र श्लोकामध्ये आमचे हे जे आद्य शंकराचार्य आहेत की नाही ते सांगतात, मोक्षकारण सामग्र्यं भक्तिरेव गरीयसी स्वरूपानुसंधानं भक्तिरेत्याभिधायते. बघा, खरं तर की नाही, आपल्याला श्रुती म्हणते की ज्ञानामुळे आपल्याला मोक्ष मिळतो, पण आमचे साधू संत जे आहेत ना ते म्हणतात की भक्तीमुळे मोक्ष मिळतो. मग भक्तीमुळे मिळतो का ज्ञानामुळे मिळतो? या दोघांचे काय झालं, दोन विचार झाले. मग ह्या दोन विचारांची सांगड कशी घालायची हो? मोठा प्रश्नच आहे की नाही. मग ह्या दोन विचारांची सांगड घालायची झाली तर ही सांगड आमच्या शास्त्राने मिळवून आणलेली आहे. बघा, त्या दोघांचे जागेवरती ते स्थिर आहेत, म्हणजे त्या दोघांची वचनं सत्यच आहेत, खोटं काहीही त्याच्यात नाहीये. ते दोघंही विसंगती बोलत नाहीयेत, त्या दोघांमध्ये एक संगतीच आहे. कशी बरं? एकदा आहे ना काय होतं, संशक्तीची संगती कशी सोडवली आहे पहा. एकदा एक जावई जातात आणि त्यांचे वडील काय म्हणतात की हे बघ, तू एकटा जाऊ नकोस, सुनबाईला पण बरोबर घेऊन जा. ते म्हणतात नाही नाही, मला एकट्याला जायचंय आणि मी एकटा पाहुणचार घेऊन येणार आहे. मग म्हणतात, वडील म्हणतात, अरे तुला आहे ना सासरी भावाशी कसं बोलायचं हे माहित नाही, कसं बोलायचं ते कळत नाही, तेव्हा तू एकटा जाऊ नकोस. आणि जर गेलास ना तर मी सांगतो तसं कर. त्यांच्या हो ना हो, नाही ना नाही म्हणू नकोस. एकदा हो म्हण, एकदा नाही म्हण, एकदा हो म्हण, एकदा नाही म्हण. ठीक आहे म्हणतात. आणि सासरे बुवा आमच्या आहेत, आमचे हे जावई बुवा येतात सासूवाडीला, अजून गुण आणि मोजे काढत नाही तोपर्यंत आतून सासूबाई विचारतात, अहो जावई बापू आलात का? जावई बापू म्हणतात हो आलो, झाले एकदा हो म्हणून. आता दुसऱ्याला एकदा नाही म्हणायला पाहिजे की नाही. ती म्हणते का हो आमची बगडी ठीक आहे ना, बरी आहे ना? हे म्हणतात नाही. आता ह्यांना वाटतं कारण तिला बरं नाही म्हणून घ्यायला आले की काय हे आपल्याला, म्हणून ते म्हणतात का हो तर किती केलं ते आईला भीती वाटते ना, मुलीला स्वयंपाक पाणी येतं की नाही, मुलगी व्यवस्थित राहते की नाही. आता पहिल्यांदाच जावई बापू आलेले आहेत, मग ते म्हणतात का हो तिला स्वयंपाक पाणी तरी करता येतो ना? ते म्हणतात हो. मग आईला प्रश्न पडतो, मग कशासाठी आले असावे, काही विशेष दिसले होते, काहीतरी त्रास होत असावा म्हणून न्यायला आले. मग ती म्हणते का हो तुम्ही आम्हाला न्यायला आलात का? ते म्हणतात नाही. आता इथे किती विसंगती जात नाही ते सांग. ते प्रश्न विचारतात वेगळं आणि हे उत्तर देत आहेत वेगळं. पण काहीतरी नीट सांगावं ना की मी कशासाठी आलोय, का आलोय, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त विसंगतीच दिसून येते. पण आमच्या शास्त्रामध्ये किंवा आमच्या ह्या श्रुतीमध्ये आणि आमच्या साधू संतांच्या वचनामध्ये कुठेही विसंगती दिसून येत नाही. शास्त्र म्हणतं की भक्तीला आहे ना प्रेमाचं अनुसंधान लागतं आणि जो भक्त आहे किंवा जो ज्ञानी माणूस आहे त्याला आनंदाचं अनुसंधान मिळतं. मग आनंदाचं अनुसंधान मिळतंय कुणाला? ज्ञानी माणसाला. आणि भक्ताला प्रेमाचं. मग कुणी म्हणते की सांगा बरं, तुम्ही म्हणता की भक्ताला प्रेमाचं अनुसंधान आहे, मग ते रूप कसं आहे भगवंताचं? जर प्रेमाचं रूप म्हणतात तर रूप कसं आहे? प्रेम हरी तो रूप है तो हरी प्रेम स्वरूप रूप है तो हरि प्रेम स्वरूप एक होय द्वैयो से जो सूरज और धूप, जो सूरज और धूप. असा एक दोहा आहे की ते म्हणतात की सूरज म्हणजे सूर्य आणि सावली, म्हणजे ऊन आणि सावली. आपण लहानपणी हा खेळ खेळायचो ऊन आणि सावली. तर याच्यामध्ये कसं होतं की सावली एकीकडे आहे, एकीकडे ऊन आहे. पण अगदी माध्यान्ह काळामध्ये बरोबर 12 वाजता
ज्या वेळेला सूर्य डोक्यावरती येतो तेव्हा सावली पडते का हो? नाही पडत, आपल्या अंगाभोवतीच असते. ते दोघं जण जसे एकमेकांमध्ये विरघळलेले आहेत ना, तसा हा भक्त आणि हा ज्ञानी माणूस एकमेकांमध्ये विरघळलेले आहेत. नव्हे तो देव आणि भगवंत एकत्र एक रूप झालेले जीवाभावाने एकमेकांमध्ये विरघळलेले आहेत. मग हे जीवाभावाने विरघळलेले हे दोघं जण आहेत. यांच्यामध्ये भाषा कोणती उरती? फक्त मी आणि तू, तू आणि मी. म्हणजे मी भक्त आहे, तू देव आहे, तू देव आहे, मी भक्त आहे. म्हणजे अशी जी आहे भावना फक्त एवढीच राहते. पण ही जी भावना आहे ही आमचे माऊली पूर्ण करतात बरं का. माऊली म्हणतात, हेची भक्ती हेची ज्ञान ज्ञान, हेची भक्ती हेची ज्ञान ज्ञान, एक विठ्ठलाची जाण, एक विठ्ठलाची जाण, हीच तुकाम्याची गुण गुण, एक विठ्ठलाची जाण, एक विठ्ठलाची जाण, बाप रखुमादेवी वराची आण, बाप रखुमादेवी वराची आण, एक विठ्ठलाची जाण, हेची भक्ती हेची ज्ञान ज्ञान, एक ज्ञान ज्ञान, हेची भक्ती हेची ज्ञान ज्ञान. ज्ञानेश्वर माऊली आपली एकच आहे, भक्ती आणि ज्ञान. म्हणजे मी तुम्हाला विठोबाची शपथ घेऊन सांगतो, आळ म्हणजे शपथ, शपथ घेऊन सांगतो की एकच भक्ती आहे, एकच विठ्ठल आहे, दोनही एकच आहे. मग अनुसंधान, अनुसंधान म्हणजे काय? ज्ञान कसं मिळवायचं, अनुसंधान करायचं आहे. भक्ती तर आपल्याला कळलेली आहे. आतापर्यंत आपण भक्ती भक्ती करत असतो. मग भक्ती म्हणजे काय? तर त्या भगवंताची सर्वात्मा जो आहे, सर्वव्यापी जो परमेश्वर आहे, त्या सर्वात्म्याची सर्वरूप त्या भगवंताची एक रूप होणं म्हणजे ज्ञान. मग इथे अनुसंधान आपल्याला साधायचे आहे. मग जसे आमचे शंकराचार्य म्हणाले की जसं अनुसंधान साधायचं आहे, तर स्वरूपानुसंधान म्हटलेले की नाही त्यांनी, तसंच आमचे समर्थ रामदास स्वामी पण म्हणतात की सदा स्वरूपानुसंधान हेच मुख्य साधूचे लक्षण, सदा स्वरूपानुसंधान हेच मुख्य साधूचे लक्षण, जनी असोनी आपण जना वेगळा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणतात की आमचे हे निस्वार्थी निर्मळ मन असलेले परोपकारी हे जे आमचे संत महात्मे आहेत, ते फक्त आणि फक्त उपदेश करतात लोकांना. लोकांमध्ये आहे, लोकांचे हितचिंतन करतायत, पण ते लोकांमध्ये नाही. ते देहाने लोकांमध्ये आहेत, पण मनाने कुठं आहेत? त्याच्या चिंतनामध्ये आहेत, भगवंताच्या चिंतनामध्ये आहेत. त्यांचं अनुसंधान साधलेलं आहे. आता अनुसंधान अनुसंधान म्हणजे तरी काय? तर अनुसंधानाची एक गोष्ट सांगते, छोटीशी वेगळी आहे. एकदा एक स्त्री आपल्या प्रियकराला भेटायला चाललेली असते आणि त्या अशा वेळेला काय होतं की एकांत ठिकाण बघत असतात. म्हणून ती अगदी शेताच्या ठिकाणी एक नदी असते, त्या नदीच्या ठिकाणी चाललेली असते आणि तिची पायवाट असते ती शेतातूनच असते. आणि शेतामध्ये देव असतात पहा शेतातील. तिथे एक शेतकरी पूजा करत असतो. पूजा करून झाल्यानंतर तो साष्टांग दंडवत काढतो. पण झाडाच्या खाली काही त्यांनी पार वगैरे केले नाही, शेतातली जमीन आहे, प्रत्येक जमिनीचा उपयोग करून घेतला जातो. म्हणून तो साष्टांग दंडवत काढायला वागतो. ते पण वागतो तेही नेमकं बांधावर यायचं त्याच्या वाटेवरच. ही स्त्री पळत पळत येते आणि त्याच्या अंगावर पाय देऊन पलीकडे जाते. हा उठतो, बघतो कोणती आपल्या अंगावरून पाय देऊन गेले. बघतो ती स्त्री हाका मारायच्या अंतरापेक्षा सुद्धा लांब पाहिली, किती पळ सुटली आहे. अशा वेळेला त्याला राग येतो. हा उठे येऊ देत परत. आता तिला खडसावतोच चांगलं.
आणि जेव्हा ती तास 2 तासांनी परत येते तेव्हा हा म्हणतो, का हो तुमचे काही डोळे फुटलेत का म्हणाले, माझ्या अंगावरून पाय घेऊन जाते, एवढं दिसत नाही तुम्हाला, लाज वाटत नाही. ती बघते, हसते, पण त्या हो मी खरं तर तिकडे माझं संधान लागलेलं होतं, माझ्या प्रियकराला भेटायला त्याची घाईमध्ये होते, माझी ओढ सगळी त्या प्रियकराकडे होती. पण तुम्ही तर म्हणताय की मी साष्टांग दंडवत घालत होतो, मी तुमच्या अंगावरून गेलो, मला पायानं जाणवलं नाही, पण तुम्हाला कसं जाणवलं म्हणते. तुम्ही जर भक्ती करत होता तर त्याच्यामध्ये तुम्ही लीन व्हायला हवं होतं, म्हणजे तुमचं अनुसंधान होतं कुणीकडे, तुमचं त्या भगवंताकडे लक्षच होतं. मी पाय घेऊन गेले हे तुम्हाला कळलं, याचा अर्थ तुमचं लक्ष नाही. आता ह्या व्यक्तीने काय करावं, तिचेच पाय धरले, म्हणाले तूच माझी गुरु, कारण तू मला अनुसंधान कसं साधायचे हे सांगितलेलं आहे. मग आमची जनाबाई सुद्धा अनुसंधान कसं करायचे हे सांगते. पक्षी झाला दिगंतरा, पक्षी झाला दिगंतरा, बाळकाशी आणि तारा, बाळकाशी आणि तारा, बालकिंडे आकाशी, पक्षी कशी दिगंतरा जरी गेली नसली तरी आपल्या बाळासाठी चारा घेऊन येते, धार आकाशी निघते, पण आपल्या बाळाचं प्रकृतीचं लक्ष असतं. जर एखादा साप येतोय का, तुम्ही बाहेर दुसरा एखादा
पक्षी आपल्या पिल्लाला खायला येतोय का म्हणून ती क्षणात झेप घेते आपल्या घरट्याकडे, तशी वानरी सुद्धा झाडावरती हिंडते. पण जराबाई काय म्हणते की आई जशी आपल्या बाळाकडे लक्ष देते तसंच लक्ष आमच्या विठूमाईचं आमच्याकडे आहे. पण श्रोते हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की वानरी हिंडे झाडावरी, ही वानरी जेव्हा झाडावरती हिंडते एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जेव्हा जाते त्यावेळेला ती काय आपल्या बाळाला घट्ट धरून घेऊन झाडावर उडी मारती का? हो नाही. त्यावेळेला तिचे हात मोकळे असतात, दोन्ही पाय, चारही पाय तिचे मोकळे असतात, कारण तिला एका फांदीवरून दुसरी फांदी पकडायची आहे, एका झाडावरून दुसऱ्या फांदीकडे लक्ष द्यायचं, उडी मारायची आहे. मग अशा वेळेला ते बाळ त्या आई माऊलीला घट्ट धरून ठेवतं. श्रोते हो, असंच घट्ट भक्ती आपल्याला परमेश्वराची करायची, तेव्हा परमेश्वर आपल्याला कधीही बुडू देणार नाही, आपल्याला खाली पाडणार नाही. आणि अशी भक्ती आमच्या गोपिकांची होती. गोपिका कदंबावरती बसून ज्या वेळेला श्रीकृष्ण यमुना जळाच्या काठावरती बासरी वाजवायला सुरुवात करायचा, ह्या सगळ्या मुली आपल्या हातातलं काम टाकून पाळायच्या आणि धावत येऊन त्या सगळेजण त्या कदंबाभोवती खेळ करायच्या आणि प्रत्येकीला असं वाटायचं की तो बाळकृष्ण माझ्याबरोबर, तो गोपाळकृष्ण माझ्याबरोबर खेळत असतोय, माझ्याबरोबर नाचतोय. एके दिवशी एका गोपिकेला तिच्या पतीने सोडलंच नाही, त्यांनी दार लावून टाकलं. म्हणाला काय जायचंय, रोज रोज ते संगीत ऐकायला, ते बासरीचं संगीत इथं बसून ऐकायला येते, ऐक म्हणतात, त्यासाठी तो बाळकृष्ण कशाला बघायचा आहे. आणि म्हणून त्या गोपाळकृष्णाला भेटायला तिला पाठवतच नाही. ती म्हणती हा देवच कारणीभूत आहे ह्या गोष्टीला. ती सरळ आपला प्राणत्याग करते आणि तिचा आत्मा त्या कदंबाकडे जातो. केवढी थोर हे अनुसंधान आहे, किती अगाध अनुसंधान आहे की तो प्राणत्याग करून ती त्या कदंबापर्यंत जातीये. श्रोते हो, अशी आमच्या राधेची भूक होती, आमची भक्ती होती. ही राधेबद्दलचं जयदेव स्वामीने एक सुंदर पद लिहिलेलं आहे. ते म्हणतात की आकाशामध्ये जेव्हा काळे ढग जमा होतात की नाही, त्यावेळेला राधेला असं वाटतं की प्रत्यक्ष भगवंत माझ्या भेटीला आलेला आहे, तो गोपाळकृष्ण मला भेटायला आलेला आहे. आणि म्हणून ती धावत सुटते त्याला आलिंगन देण्यासाठी. इथं जयदेव स्वामींनी ती अष्टपदी लिहिलेली आहे. ते म्हणतात शिष्य तिचुंबती जलधर कल्प, शिष्य तिचुंबती जलधर कल्प, तिथे नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे. शिष्य तिचुंबती जलधर कल्प, हरिरूपगत इति रमतस्य, नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे. हे पद जयदेव स्वामींनी लिहिलेलं आहे. आणि पुढची ओळ ते लिहितायत, श्रीकृष्ण राधेला काय म्हणताय की राधे तुझं हे श्री किती सुंदर आहे, किती निष्पाप आहे, निर्मळ आहे, शुद्ध आहे. तेव्हा तुझे वासनेची बाधा, विषयांची बाधा न होऊ देणारे हे तुझी पावलं माझ्या डोक्यावरती, असं श्रीकृष्ण राधेला म्हणतोय. मग आता जयदेव स्वामींचं आराध्य देवत आहे गोपाळकृष्ण. मग त्यांच्या डोक्यावरती भक्ताची पावलं, त्यांना हे पद लिहायला थोडंसं जड जायला लागलं. त्यांनी काय केलं, ती वही आणि तो दौत आणि ती पेन त्या बायकोजवळ दिलं आणि म्हणाले मी नदीवर जाऊन स्नान करून येतो. आणि त्यांनी ती ओळ तिथेच ठेवली, त्यांनी ती काय पूर्ण केली नाही. एवढ्या गोपाळकृष्णांनी जयदेव स्वामींचं रूप घेतलं. बघा, ती ओळ त्यांच्या मनात सुचली आहे पण गोपाळकृष्णाला ती पटली आहे. आणि गोपाळकृष्ण स्वतः जयदेव स्वामींचं रूप घेऊन घरी आले आणि त्यांनी जयदेव स्वामींच्या पत्नीला म्हटलं, अगं आत्ता दिली ती वही, तो पेन दौत दे बरं इकडे. ती म्हणते अहो आता तर तुम्ही नदीवर गेला होतात ना, तिथल्याच कशी परत आला. ते म्हणत नाही, मला अष्टपदीमधली एक ओळ सुचली म्हणून मी धावत आलो. आणि त्यांनी ती ओळ पूर्ण केली. कशी पहा, स्मर करल खंडनम मम शिरसी मंडनम. घ्या, स्मर करल खंडनम मम शिरसी मंडनम, स्मर करल खंडनम मम शिरसी मंडनम, देवी पद पल्लव मुदारम, राधे प्रिय चारुशिले प्रिय चारुशिले. ही म्हणते हिची जी भूमिका आहे, की कृष्णाची जी भूमिका आहे की राधे तुझे हे पावलं माझ्या डोक्यावरती ठेव, हे पद आमच्या गोपाळ कृष्णाने पूर्ण केलं.
आणि ही अष्टपदी अशा तऱ्हेने गोपाळ कृष्णाने जय जय स्वामींची अष्टपदी स्वतः पूर्ण केली. जय जय स्वामी स्नानावरून घरी आले, बघतायत त्यांनी वही घेतली हातामध्ये आणि अष्टपदी पूर्ण कशी काय झाली. ते म्हणाले आपली पत्नी हुशारी बघा, आपल्यापेक्षाही तिने हे पद पूर्ण केलं. म्हणून त्यांनी तिला म्हटलं का तू पूर्ण केलंस का. ती म्हणजे हो, आत्ता तर आंघोळीमधनं तुम्हीच मागायला आला होता की माझं स्नानामध्ये मला हो आठवणी म्हणून मी मागायला आलो. मग त्यांना आठवतं की आपण तर आलेलो नाहीये परत. म्हणजे गोपाळ कृष्णाने आपलं रूप घेऊन येऊन ही पद पूर्ण केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने गोपाळ कृष्णाने हे पद पूर्ण केलं. श्रोते हो, भगवंतांनी येथे शंकराची पिंडी ह्याच प्रेमापोटी डोकावरती घेतलेली आहे आणि हे पद इथे केलेलं आहे आमच्या समर्थ रामदास स्वामींनी. ते म्हणतात विठोरे श्री वाहिला देवरा, विठोरे श्री वाहिला देवरा, दया करी ध्यासरे त्यासी नेहा, दया करी ध्यासरे त्यासी नेहा, निवाला स्वरे तापसी चंद्रमोळी, निवाला स्वरे तापसी चंद्रमोळी, हरी आठवी जीवा सोडवी रामहांतकारी, जीवा सोडवी रामहांतकारी, विठोरे श्री वाहिला देवरा, वाहिला देवरा, वाहिला देवरा. ज्याप्रमाणे भगवंतांनी महादेवाची पिंडी डोक्यावरती घेतली आहे. पिंड म्हणायचं नाही, पिंडी हा शब्द आहे. पिंड म्हणजे आपण श्राद्ध पक्षाला करतो त्याला पिंड म्हणतात आणि याला शंकराची पिंडी. आणि ज्या वेळेला मात्र होतं असं की भगवंत म्हणतात की मी ती पिंडी जशी घेतलेली आहे डोक्यावरती, तुम्ही काय करता म्हणे श्रोते हो, वेळ काय आला की म्हणे त्या भगवंताला वेळ भंडारा वाटा. मग त्याच महादेवाला मी डोक्यावर घेऊन सांगतो की मदरूप झालेले, मद चिंतनामध्ये दंग असलेले मदभक्त यांना मी गुरु देणार नाही. आणि म्हणून भगवंतांनी बघा, आपण चित्र पाहतो नेहमी की क्षीरसमुद्रामध्ये विष्णू शेषनागावरती झोपलेले आहेत, काही लक्ष्मी आहे आणि त्यांच्या नाभीमधून एक कमळाचं देव समुद्राच्या वर आलेले आणि कमळामध्ये ब्रह्मदेव बसलेले आहेत. पण जसं महादेवाला त्यांनी डोक्यावर धारण केलं तसं ब्रह्मदेवाला त्यांनी नाभीमध्ये सामावून घेतलं. का बरं? कारण त्यांची भक्ती आधार आहे आणि केवळ भक्तीमुळेच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मग श्रोते हो, इतकी सुंदर ही भक्ती असताना आमच्या ह्या भगवंतांनी काय केलं माहिती का. ही भक्ती खरं तर भगवंताची लेक, आता मुलगीच म्हणायची आणि ही मुलगी कुणाला द्यावा असा प्रश्न ह्या माता पित्यांना पडतो. सर्वरूप संपन्न, सर्व गुण संपन्न अशी ही मुलगी देणार कोणाला. ती काचार असते आई वडिलांच्या जीवाला. प्रत्येकाला माहिती आहे की मुलगी वयात आली की कुणाला द्यावी हा मोठा प्रश्न पडतो. तिच्या योग्य कोण पती मिळेल. तसं भगवंताला वाटतं की हिच्या योग्य कोण पती मिळेल, म्हणून त्यांनी काय केलं, ह्या भक्तीला भक्तालाच देऊन टाकली. आणि भक्ताला दिल्यानंतर आता त्याचे लाड पूर्ण आलं, कारण जावई झाला. आता आपल्या महिला वर्गाला माहिती आहे जावई घरी येणार म्हणजे आपण काय काय करतो, पंचपक्वान्न करतो, काय आदर सुद्धा करतो आपण. त्याचा येईल आल्यापासून त्याला काय काय खायला देतो. तसं ह्या भगवंताला वाटतं की आता ह्या जावयाचं कौतुक कसं करूया. म्हणून त्यांनी काय केलं की गोरोबा कुंभारांचे जळत्या आव्यातली ती पिल्लं वाचवली, पायाखाली तुडवलं गेलेलं बाळ परत आणलं, कबीराचे शेले मिळले, जनाबाईच्या त्या गौऱ्या थापल्या, धुणं भांडी केली, दळण कांडण केलं, दामाजीसाठी महार झाले. इतकेच नाही तर त्यांनी त्या रोहिदासांच्या चांभारांच्या पत्नीचं बाळपण सुद्धा भगवंतांनी केलं. दामाजींसाठी भगवंत महार झाले. इतकंच नाही तर नामदेवांचे घर शेकारून दिलं. एकनाथांच्या घरी 14 वर्ष पाणक्याचं काम केलं. म्हणजे आता थोर कोण झाले हो, भक्त का भगवंत? भक्तच थोर झाले ना हो, कारण ते जावई झाले देवाचे. देवाचे जावई म्हणजे त्यांचं कौतुक भगवंत करतोय. आणि मग ह्या भगवंताचं म्हणून आपण वारीला जायचंय. शेवटी वारीला जाण्यामध्ये बघा एक प्रकारचा आनंद मिळतो. कसा बरं? अखंड
आपलं हरिनाम चाललेलं असतं, सकाळपासून काकडा चाललेला असतो. बरेच जण गेले असतील आता वारीला, आम्ही माऊली ओघळून जाऊन आलो होतो यावर्षी. पण तुम्हाला सांगते, सतत हरिनामामध्ये असल्यामुळे ना आपल्याला जाणवतच नाही की आपण चाललोय म्हणून. इतका आनंद आपल्याला त्या वारीमध्ये मिळतो. मग छोट्या छोट्याशा गोष्टींबरोबर कुरबुरी कशाला करायच्या? मला जागाच मिळाली नाही, मला जेवायला नीट मिळालं नाही, किंवा माझी सोयच नीट झाली नाही. अहो, खूप सोय चांगली केलेली आहे. ठिकठिकाणी त्यांनी मंदिरं, ते काय म्हणतात, ॲम्ब्युलन्स उभे केलेले आहेत. आणि काही त्रास व्हायला की लगेच ॲम्ब्युलन्समध्ये तुम्हाला औषधं पाणी मिळतात. ते जा तुम्ही, पाय दुखतात घ्या हे मलम, सर्दी खोकला झालाय घ्या हे औषध, ताप आलाय हे घ्या इंजेक्शन, लगेच चालू आहे त्यांचं. काही तुम्हाला औषध कमी करत नाही. मग अशा वेळेला त्या भगवंतापर्यंत जाण्यासाठी कित्येक लोक वाखरीला जातात आणि वाखरीवरूनच परत येतात. का बरं? कारण त्या स्थानामध्ये सगळे साधू संत भेटलेले आहेत. ते जे संत सज्जन जे आहेत त्यांच्याच भेटीसाठी जायचंय आपल्याला. माऊलींबरोबर जातात लोक, तुकाराम महाराजांच्या बरोबर जातात, कान्होजी महाराजांबरोबर जातात, आमच्या सोपान काकांबरोबर जातात, अनेक ठिकाणावर गजानन महाराज येतात, गोंदवलेकर महाराज येतात. कित्येक लोक पादुका घेऊन महाराजांच्या तिथे वारीला येतात. आणि पंढरीमध्ये आल्यानंतर जर त्यांचं त्या ह्याचं स्नान झालं चंद्रभागेचं, की परत माघारी येतात नगर प्रदक्षिणा करून. दर्शन व्हायलाच पाहिजे अशी कुणालाही अपेक्षा नसते. का बरं? कारण साधू संतांच्या सहवासात आलेले आहेत, साधू संतांच्यामुळे पुण्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे की पुण्यवंत भावे याच्यामुळेच भक्तीमुळेच मिळणार आहे. आणि श्रोते हो, खरंच एक अलौकिक आनंद आहे. मी तुम्हाला तो आनंद मला प्रत्यक्ष भगवंतांनी कसा दिला ते तुम्हाला सांगेन. कारण आज नागपंचमीचा दिवस आहे आणि माहेरपण म्हणजे काय आहे ते महिलांनाच माहिती. आणि ते माहेरपण पंढरीला गेल्यानंतर कसं मिळतं आणि कसं मिळालं हा अनुभव मी आपल्याला सांगते. पण मूळ अभंगामध्ये आपल्याला तुकाराम महाराज भक्तीबद्दल हेच सांगतात. भक्ती पाशी देवा भक्ती पाशी देवा श्री राम जय राम राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय बोला. श्री ज्ञानदेव
धर्मगुरू कोण असेल तर आपला भारत देश आहे. आणि यामध्ये अध्यात्म विद्या ही परंपरेने पुढे नेण्याचं कार्य कुणी केलं असेल तर आमच्या साधू संतांनी केलेलं आहे. आणि या साधू संतांनी अनेकांना उद्धरून नेलेलं आहे, उद्धरून नेत आहेत आणि उद्धरून नेणार आहे. तेव्हा अशा साधू संतांच्या दर्शनाच्यामुळे आपल्याला जो काही लाभ होतो तो अलौकिक आहे. पण त्यासाठी कुठे काय जावं लागेल, काय करावं लागेल तर आपण कित्येक लोक तीर्थयात्रा करतो. पहा, अगदी काशीला जातो, रामेश्वरला जातो, जगन्नाथपुरी म्हणा, केदारनाथ म्हणा, बद्रीनाथ म्हणा, अनेक ठिकाणी, अगदी वृंदावनी म्हणा, गोकुळात म्हणा, अशा प्रत्येक ठिकाणी, दक्षिण पंढरी म्हणा, अशा पंढरीनाथ जे आहे ते काशी आहे, दक्षिण काशी म्हणून त्याला दक्षिण काशी पंढरीनाथ म्हणतात. तेव्हा अशा ठिकाणी ज्यावेळेला तीर्थयात्रेला जायचं, मग जायचं त्यावेळेला पूर्वी सोयी होत्या का हो? साधू संतांच्या दर्शनाला जायचंय, तीर्थयात्रेला जायचे, देवाला नमस्कार करून घ्यायचे, पुण्य कमवायचे, पण सोयी नव्हत्या. मग निघताना काय करावं लागायचं तर घरावरती तुळशीपत्र ठेवावं लागायचं, पिछवंत परत येऊ की नाही शाश्वती नाही. पण आता मात्र तसं नाही बरं का. आता आपण रेल्वेने जाऊ शकतो, विमानाने जाऊ शकतो, स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकतो, किंवा ट्रॅव्हल्सच्या कंपन्या आजकाल निघाल्या, यात्रा कंपन्या. या यात्रा कंपन्या आपल्याला अक्षरशः झोपून नेतात गाड्यांमधनं, स्लीपिंग कोच, आणि मस्तपैकी आपलं छानपैकी फक्त पैसे भरायचे आणि दर्शनाला जाऊन यायचं. मग असा दर्शनाला जाण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो हे मात्र निश्चित आहे. पण काही ठिकाणी अजूनही जसं पंढरीची वारी निघते तशी पंढरीची वारी अजूनही चालू आहे आणि अशी ती चालतच राहणार आहे पुढे सुद्धा. अशीच एक वारी जुनागडला आलेली आहे. जुनागड हे काठेवाडी म्हणजे आत्ताच गुजरात या ठिकाणचं आहे. इथे श्री नरसिंह मेहता म्हणून एक कृष्ण भक्त होऊन गेले. बरेच जणांनी ऐकलं असेल त्यांचं नाव, नरसिंह मेहता. आणि हे जे आहे यांचं हे गाव, इथले ते मुख्य म्हणण्यापेक्षा इथले ते संत. कारण ज्या संतांच्या नावाने गाव ओळखलं जातं, आळंदीचं गाव आपण माऊलींच्या नावाने ओळखतो, देहू आपण तुकाराम महाराजांमुळे ओळखतो, तसं जुनागड हे नरसिंह मेहतामुळे ओळखलं जातं. तसं इथे एक दिंडी आलेली असते आणि ही दिंडी निघते. ज्या ठिकाणी धर्मशाळा असते, गावाच्या बाहेर एक धर्मशाळा आहे आणि मुक्कामाला ही निघालेली दिंडी येऊन थांबते. आणि थांबल्यानंतर रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर लोक काय म्हणतात त्यांच्या चर्चा चालते. आता सगळ्यांनी आपापले पथारे टाकलेले आहेत, पण काही वेळेला थोड्या वेळ झोप लागत नाही म्हणून जरा गप्पा चाललेल्या आहेत. आणि गप्पा करता करता काही लोक म्हणतात की अहो आता उद्याचा मार्ग मात्र खडतर आहे बरं का. वाटेमध्ये बरेच चोरा चिटांचा प्रश्न आहे. एखाद्या वेळेस लुटालूट होते तेव्हा दागदागिने असतील तर पैसा वगैरे असेल तर तो सांभाळून ठेवा. झोपल्या जागेवरून आमचे एक केशव भटजी म्हणून एक यात्रेकरू आहेत, त्यांच्यातलेच ते ऐकतात आणि त्यांची झोपच उडते. आता सकाळी पहिल्यांदा लवकर उठून गेलं पाहिजे गावात आणि ते सकाळी लवकर उठतात, स्नान संध्या आटोपतात आणि चौकशी करत 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 एका पाराजवळ उभे राहतात. पारावरती आता पूर्वीच्या लोकांनी अनुभव घेतलाय म्हणून म्हणत असावेत बहुतेक, आम्ही तर काय अनुभव घेतलेला नाहीये. की पारावरची जी चौकडी असते त्याला कोणीतरी चांडाळ चौकडी तरी म्हणतात किंवा द्वार तरी म्हणतात. असे हे पारावर असलेले लोक असतात. हे चौकशी करतात, म्हणतात की गावात कोणी सावकार आहे का हो, मला हुंडी करायची आहे. आता शेवटी पहिल्यांदा तुम्हाला हुंडी म्हणजे काय ते सांगतो. पूर्वी आहे ना एका सावकाराकडे पैसे जमा करायचे, त्यांच्याकडे लिखावळी लिहून द्यायची आणि आपण ज्या गावात जाणार आहोत त्यांच्याकडे आपल्याला ती कागद तो दाखवायचा, ती चिठ्ठी दाखवायची आणि ते आपल्याला पैसे देतात, त्याला हुंडी म्हणायचं. जसं आत्ता बँका हे कार्य करतात. अनेक बँकांमधनं अशा संस्था अशा सोयी झालेल्या आहेत. आपला ATMचं कार्ड जरी आपण त्याच्यामध्ये क्लिक केलं की आपल्याला पैसे मिळतात नंबर टाकले की. इतकंच कशाला, मोबाईलवर सुद्धा आपण गुगल पे किंवा मोबाईल पे करू शकतो. अगदी सोप्या सुविधा झालेल्या आहेत. पण त्यावेळेला हुंडी करावी लागायची. मग ह्या हुंडीसाठी म्हणून यांना चौकशी करतो. आता त्यातला एक जण म्हणतो की हो आहे ना, असे नरसिंहजी भक्त सावकार कृष्णवदनीचा केशव
अवतार आहे ते पहा, अतिशय देवभक्त आहेत, कृष्णभक्त आहेत, फार सोजवळ स्वभावाचे आहेत. तुमचं कार्य नक्की त्यांच्याकडे होईल. तुम्ही त्यांच्याकडेच हुंडी करा, कारण ते गर्भ श्रीमंत आहेत. तर ते एक जण म्हणतो की त्याच्या पेहरावरती जाऊ नको बरं का, तुला कटलेला धोतर दिसेल, मलकटलेला सदरा दिसेल, पण त्याच्यावरती तू जाऊ नको. अतिशय देवभक्त आहेत, गर्भ श्रीमंत माणूस आहे. दिसे तसे ते नसे जाणीचे, दिसे तसे ते नसे जाणीचे, फक्त असे पुरुषाचा अगणिताची संपत्ती अगणिताची संपत्ती. गर्भ श्रीमंत आहे, त्याची श्रीमंती कळून येणार नाही, गुप्त धन त्याच्याकडे आहे. तेव्हा तू तिथे जा. आता हा ठरवतो, आता आपण तिथे जाऊयात, काय हरकत आहे. तेवढाच एक जण सांगतो, म्हणतो की त्याला अहंकार नाहीये. अहंकार त्या मुळीच नाही, फक्त ते पुरुषाचा पैसा भरपूर आहे, पण कुणाकडे जरी बघितला तरी कळणार नाही तुम्हाला त्याची श्रीमंती. तर ठीक आहे, तुम्हाला आता पण एवढं सगळं सांगितलेलं आहे, तर मला पत्ता सांगा. आता एक जण पत्ता सांगतो. फडके निशाण युवतेची जाण, फडके निशाण युवतेची जाण, साडी अहर्निश तारे नाम घोषणाचा, विरक्त हरीचा दास एक, फडके निशाण युवतेची जाण, युवतेची जाण, युवतेची जाण. इथून सरळ या पारापासून जवळ उजव्या हाताला वर आणि थोडं डाव्या हाताला गेलास की नाही की तुला एक तिथे धर्मध्वज दिसेल. धर्मध्वजापासून आतमध्ये घरात जा, तिथे तुला सुशोभित केलेले तुळशी वृंदावन दिसेल. ह्या तुळशी वृंदावनावरती त्यांनी भागवतातील भगवंताची बरीचशी चित्र लावलेली आहेत. तेव्हा पुढे जाणार गेलास की वीणेचा तुला झंकार ऐकायला येईल आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद वैष्णव भगवान नमस्ते, गोपाल भगवान की. तेव्हा हा स्वर ऐकायला येईल. हा म्हणतो ठीक आहे, आणि हा बरोबर त्या रस्त्याने येतो, जसं सांगितले त्याप्रमाणे येतो. आणि नरसिंह मेहतांच्या त्या घरामध्ये घुसल्यानंतर त्याला समोर तुळशी वृंदावन दिसतं. खरोखरच तिथे सकाळचीच वेळ असल्यामुळे उदबत्ती लावलेली आहे, दिवा लावलेला आहे, तुळशीला हार घातलेला आहे, पूजा झालेली आहे. आणि तुळशीच्या भोवती त्यांनी त्या चारी बाजूनी भगवंताची अनेक चित्र लावलेली आहेत, रेखाटलेली आहेत. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर एका ओसरीवरती त्यांना वीणेचा झंकार ऐकायला येतो आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे स्वरही ऐकायला येतात. पण समोर गेल्यामुळे ओसरीवरती उभे असलेले हे नरसिंह मेहता त्यांना दिसतात. दोघांची नजरानजर होते आणि दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि
आमचे हे नरसी मेहतर वीणात वाजवायचे थांबवतात आणि त्यांना म्हणतात या या बसा, त्यांचा सत्कार करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांना मोठ्या सन्मानाने त्यांची विचारपूस करतात. म्हणतात तुम्ही कुठून आला, कुठे जायचं आहे, माझ्याकडे काही काम काढलेलं आहे का, सगळं काही ठीक आहे ना. ते ऐकलं मात्र ह्या केशव भटजींना मोठं समाधान मिळतं की इतकं आदरपूर्वक कोण बोलतंय. आणि मृगसर्व त्यांना बसायला दिलेला आहे, गुळ आणि पाणी आणून दिलेलं आहे. म्हणतात असं आहे का रात्री मी धर्मशाळेत उतरलेलो आहे, मी द्वारकेला चाललेलो आहे दर्शनासाठी, तेव्हा वाटेमध्ये मला 14 चिंतांची भीती आहे अशी चर्चा झाली की असं ऐकलं. तेव्हा मला हुंडी करून आणली आहे, आपण मला हुंडी करून द्या. ते म्हणतात ठीक आहे. मग हे बघा माझा सावकार कोणता आहे सांगू का तुम्हाला, तुमची हुंडावं काय असेल ते असू देत म्हणतात, पण फक्त तितका सावकाराच्या नावाने मला तेवढी तुम्ही हुंडी करून द्या. ते म्हणतात ठीक आहे ना, पण माझा सावकार कोण आहे तो सावळा सावकार म्हणतात. माझा सावळा सावकार जो आहे ना तो सावलिया साहू हमारा हमारा सावलिया साहू हमारा सुख संपत्ति देई हमारा सुख संपत्ति देई हमारा सावलिया साहू हमारा सावलिया साहू जो जो हुंडी संत करता अवलोकन में नहीं फिरत ऐसे साहूकारा सावलिया साहू हमारा सावलिया साहू हमारा सावलिया साहू खरं तर बाहेरच्या प्रांतातील बळवंत भैया म्हणून यांचं हे पद आहे. यांचं हे पद इथे घेण्याचा उद्देश असा की त्यांनी साधू संत कसे आहेत त्याचं वर्णन याच्यात केलेलं आहे. ते म्हणतात की संत जी हुंडी करतात ना ती हुंडी कोणती तर आपल्याला भक्ती मार्गाला लावतात. भगवंत कसा आहे ते आपल्याला सांगतात आणि भगवंताचं वर्णन आपल्याकडे करतात. म्हणजे आपोआप त्यांनी केलेली देवाची जी भक्ती आहे ती हुंडी म्हणून यांच्याकडे जमा होती भगवंताच्या चरणी. बघा तुम्ही भगवंताच्या नामस्मरणामुळे किंवा भगवंताचं गुणगान गायल्यामुळे केवळ आणि केवळ आपली चांगलीच गोष्ट त्या भगवंतापर्यंत जाते. कोणाची निंदा नरस्ती केली ना की त्याच्यासारखं दुसरं पापच नाही. मग तुमचं एक इकडं जे पुण्य कमवलेलं आहे ना ते कमी होत जातं. सासूने सुनेची निंदा करणे, सुनेने सासूची निंदा करणे, नंदा जावांची निंदा करणे याच्या पादे दुसरं गोष्ट काढलेली नाही तर आपलं पुण्य कमवलेलं जे आहे ते आपोआप कमी होत जातं. आणि म्हणून फक्त पुण्यकर्म करायचे असं सांगितलेलं आहे. मग हे सांगतात असं आणि म्हणे मी की माझा सावकार कोण आहे तर माझा सावळा सावकार आहे. आणि त्याची कुठं कुठं पेढी आहे माहिती का म्हणतात की जिथे क्षीरसमुद्रामध्ये आहे, वैकुंठामध्ये आहे आणि द्वारकेला आहे, वाराणसीला आहे. मी तुम्हाला सांगतो जिथे जिथे म्हणून भगवंताची पावलं आहेत किंवा मंदिर आहे या वैष्णवांचं तिथे तिथे त्या विष्णूच्या मंदिरामध्ये भगवंताची पेढी आहे. त्याला मोठा आनंद होतो. हा म्हणतो ठीक आहे म्हणतात ते माझे 700 रुपये घ्या आणि मला पेढी करून द्या. झालं. आता हे 700 रुपये घेतात ते आणि तिथे समोर कृष्णाची मूर्ती असते त्याच्या पुढे ठेवतात, तुळशीपत्र त्याच्यावरती ठेवतात आणि म्हणतात भगवंता आता माझी लाज तुझ्याच हातात आहे. आणि गावातील काही ब्राह्मण लोकांना बोलवतात आणि ते पैसे सगळे दान करून टाकतात आणि त्यांना एका कागदावरती लिहून देतात सही शिक्का ठेवीत आणि ही हुंडी तुमची. त्यामुळे तुम्ही आता त्या सावळा सावकाराकडनं त्या द्वारकेला गेल्यानंतर पैसे घ्या. झालं. मोठा आनंद होतो या सावकाराला कृष्ण भटाला. आणि हा भट निघतो, केशव भटजी निघतात, द्वारकेला येतात. द्वारकेला आल्यानंतर त्यांना मोठा आनंद मिळतो. पहा शेवटी द्वारकेला कुणी गेला असला तर माहीत नाही पण द्वारकेचं वर्णन करते थोडक्यात. समोर असं मोठं मंदिर आहे त्या द्वारकाधीशाचं
आणि त्या द्वारकाधीशाच्या मंदिराच्या त्या बोळात आपण जायला लागलो त्या रस्त्यावरून की डाव्या हाताला 15 पावलावरती गोमती नदी आहे. आणि ह्या नदीचं तिथे समुद्राला विलाप आहे, म्हणजे तिथं थोडक्यात खाडी आहे. पण ती खाडी कशी माहिती का, आता अशी नदी वाहते आणि समोर सगळा समुद्र आहे आणि इतके उंच ते आवाज येतात. नदी मात्र जोरात वाहत येते, तेव्हा आपण तिथे स्नानाला जाऊन देत नाही. ते म्हणतात काठावरतूनच स्नान करा, आपल्याला उतरू देत नाही, इतक्या जोराने ती नदी वाहत येते. आणि ह्या भगवंताच्या मंदिरात आपण जेव्हा जातो द्वारकाधीशाच्या मंदिरामध्ये, तेव्हा गोमतीवरनं परत मागे यायचे. आता त्या दोघांचा मिलाप, तो संगम आपण पाहिलेला आहे. आता पुढे येऊयात. पुढे आल्यानंतर जेव्हा मंदिराच्या आवारात आपण घुसतो ना, तेव्हा समोर असं द्वारकाधीशाचं रूप आहे. आणि इतकी छोटीशी ती मूर्ती जरी असली तरी पेहराव मात्र काठेवाडीचा घातलेला आहे. डोक्यामध्ये जो मुकुट घातलेला आहे त्याच्यामध्ये मोरपीस कोरलेला आहे. काळी कुट्ट मूर्ती आहे काळ्या दगडाची. आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर डाव्या बाजूला गेलो की आपल्याला एक चौकट दिसते भिंत. आणि त्या भिंतीला जी चौकट आहे तिथून आत गेला की 15-20 अंतरावरच आपल्याला समुद्र दिसतो. इतका अथांग समुद्र आहे, जणू काय त्या क्षीर समुद्रामध्येच हा भगवंत बसलेला आहे. म्हणून द्वारकाधीश का आहे ते लक्षात घ्या. द्वारका बेटामध्ये सुद्धा पूर्वी जेव्हा आम्ही गेलो होतो पहिल्यांदा, ज्या वेळेला 1991 साली, त्या काळामध्ये द्वारकाधीशाच्या मंदिरामध्ये मुक्कामाची सोय नव्हती. सगळ्यांना मागे पाठवायचे, परत पाठवायचे, बोटी परत घाटावरती यायच्या. आता जेव्हा गेलो आम्ही 6 महिन्यापूर्वी, तेव्हा राहण्याची सुद्धा सोय तिथे आहे. इतका तो समुद्र खाली गेलेला आहे, म्हणजे बेट झालेलं आहे त्याचं त्या बेट द्वारकामध्ये. आणि तिथे भगवंताचं आता आपल्याला जुनी सुद्धा वास्तू मिळालेली आहे, जी मूळ भगवंताची, त्या गोपाळकृष्णाची मूळ जी द्वारका आहे ती त्या समुद्राच्या पाण्याखाली आहे. आता आमचे मोदी साहेब पाण्यामध्ये बोटीत किंवा त्या ती जी पाणबुडी आहे, पाणबुडीतून आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन घेता येईल अशी सोय करताय. म्हणजे आपल्याला तुमच्या पिढीतली जी मुलं जातील त्यावेळेला त्यांना नक्की द्वारका बेट पाहायला मिळेल. जुनं पहिलं जे मूळ मंदिर आहे ते मंदिर पाहायला मिळेल द्वारकेचं. इतकं सुंदर द्वारका आहे. आजही आपल्याला युट्यूबवरती जर पाहिलं तर आपल्याला पहिली द्वारका कशी खणून काढलेली आहे ती बघायला मिळते, समुद्राच्या पाण्यात कशी गेलेली आहे. तर श्रोते हो, आमचे हे केशव भटजी जेव्हा या मंदिरात येतात त्यांना मोठा आनंद मिळतो. ते म्हणतात की आता इथे आपण सुवासिनीला करूयात, ब्राह्मणाला मिळूयात, दान धर्म करूयात. मग आता आपली हुंडी आपल्याला परत मिळायला पाहिजे, आपले पैसे आपल्याला परत मिळायला पाहिजे. मग आता ह्या सावळा सावकाराला शोधलं पाहिजे. तिथं दोघा तिघांना विचारतात. ते म्हणतात की अहो आम्हाला माहित नाही हा द्वारका हे सावळा सावकार कोण आहे ते, आम्ही कधी नावच ऐकलं नाहीये. तुम्ही असं करा, गावात काही मंदिर आहेत, कुलदेवीचं मंदिर आहे, लक्ष्मीचं मंदिर आहे, अशी काही ठिकाणं मंदिराची आहेत, तिथे जाऊन चौकशी करा. आणि हे तिथेही येतात, तेही सांगतात आम्हाला माहित नाही म्हणतात, आम्ही पाहिलेलंच नाही त्यांना, कधी आम्हाला त्या नावच ऐकून माहित नाहीये. नाराज होऊन परत येतात, मंदिराच्या त्या पायथ्याशी बसतात आणि आतमध्ये पुजारी जे असतात ते बाहेर येतात. का हो तुम्हाला ते भेटले का सावळा सावकार? म्हणतात नाही. म्हणा तुम्ही हुंडी कुठं केली होती? म्हणाले मी जुना घोड्यात हुंडी केली होती. कोणाकडे? म्हणाले नरसिंह मेहताकडे. अहो काय सांगता? अहो नरसिंह मेहताची जहागिरी तर अर्धा भोपळा आहे, त्याच्याकडे काहीच जहागिरी नाहीये, तो काही श्रीमंत नाहीये. असं कळल्यावरती म्हणे आता तुमचे पैसे बुडले. अहो तुम्ही त्यांच्याकडे हुंडी केली, काही उपयोग नाही म्हणे. आता तुम्ही एक काम करा, त्या आतमध्ये पुजारी एका माणसाला आवाज देतात आणि त्या द्वारकाधीशाचे काही सोहळे आहेत ते द्या बरं बाहेर. एक सोहळं द्या, एक पंचा द्या आणि एक ताट द्या, 2 वाट्या द्या, तांब्या द्या. का हो भटजी तुम्हाला येतं का म्हणाले मंत्रजप वगैरे करायला? उद्यापासून गावात जाऊन माधुकरी मागा, पैसे जमा झाले की तुम्ही गावी निघून जा. हा हे ऊस लावून खाली बसतो. आता काय करायचं? आपल्या मुलांच्या, बायका मुलांच्या मुखातनं आपण पैसे काढून त्यांचं तोंडातलं आवड घेऊन आपण इथे पैसे घेऊन आलो आणि आपले पैसे असे बुडाले. आपण त्या पारावरच्या लोकांचं ऐकायलाच नव्हतं पाहिजे. आपले पैसे आपल्याजवळ साबूत राहिले असते. आता त्याला पश्चाताप होतो. पण आता नाईलाजाने तो दिलेल्या वस्तू घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हा त्या गोमतीच्या किनाऱ्यावरती जातो. स्नान करून जेव्हा बाहेर येतो तेव्हा धावत झरी आला विठुहा, धावत झरी आला प्रभू हा, धावत झरी आला भक्तासाठी तो जगमेठी
उतरले, 4 घोडे त्याला लावलेले आहेत आणि उद्धवाला साक्षीला घेऊन आले सारथ्य करायला. आणि भगवंतांनी पेराव केलेला आहे, पांढरं धोतर घातलेलं आहे, वरती सदरा घातलेला आहे आणि मुलींजीला शोभेल अशी पगडी घातलेली आहे आणि गळ्यामध्ये कंठा घालून भगवंत त्या रथातून खाली उतरले. समोरून येणाऱ्या केशव भटजीला म्हणतात, का हो ते केशव भटजी म्हणतात ते तुम्हीच का? त्यांनी जुनागडला नरसिंह मेहतांकडे हुंडी केली होती. म्हणाले हो मीच. हे पैसे मोजून घ्या हो, मी तुम्हाला कालपासून शोधतोय. आधी पहिल्यांदा तुमचे हे पैसे हातात घ्या आणि मला फक्त ह्या कागदावरती सही द्या, पैसे मिळाले म्हणून. आणि जाताना नरसिंह मेहतांना सांगायला विसरू नका की माझे पैसे मला परत मिळाले. ठीक आहे म्हणतात आणि पैसे मिळाल्याच्या आनंदामध्ये ते पैसे मोजायला लागतात. इकडे भगवंत अदृश्य झालेले सुद्धा त्यांना कळत नाही, कारण ते इतके व्यग्र होतात पैसे मोजण्यामध्ये आणि त्या आनंदामध्ये. छोटे हो, दान धर्म योग्य तो करतात, मोठा अन्नदान पण करतात आणि हे परत निघतात. निघाल्यानंतर जुनागडला येऊन नरसिंह मेहतांना सांगतात. नरसिंह मेहतांना आश्चर्य वाटतं, म्हणतात मी तर पैसे काय हुंडी दिली नव्हती, तिथे असा कोणी सावकार नाहीये, माझा पांडुरंगच एक आहे आणि माझा तो कृष्णच आहे, त्यालाच तर मी सावकार म्हणलं. तर म्हणे नाही मला पैसे मिळाले तर अहो म्हणे हे बघा उजेडे पैसे माझ्या खिशात येत अजून. असं म्हटल्यानंतर म्हणतात भगवंतांनी माझी लाज राखली, जी मी पैसे दान धर्म करताना म्हटलं होतं ती लाज माझी भगवंताने राखली. आणि ते म्हणतात अहो प्रत्यक्ष भगवंत गोपाळकृष्ण तुमच्या भेटीला आले, तुम्ही त्यांना ओळखलं नाही. आता मात्र केशव भटजी रडायला लागतात, म्हणतात खरंच माझी मोठी चूक झाली, पैसे मोजून घेण्याच्या नादामध्ये भगवंत अदृश्य झाले, त्यांच्याकडे मी पाहिलं पण नाही आणि फक्त सुगंध मी फक्त दरवळलेला फक्त घेतला, केशरी मला फक्त तो सुगंध कस्तुरीचा मला आला. आता ते म्हणतात ठीक आहे, मग हे कशामुळे घडलं हो शोधे? तर भक्तीमुळे, केवळ आणि केवळ भक्तीमुळे. आम्ही ज्या वेळेला थोडक्यात आता मी माझं माहेर पण कसं झालं पंढरीमध्ये ते तुम्हाला सांगते, त्याचा आनंद मला कसा मिळाला ते सांगते. आम्ही वाखरीपर्यंत आलो, आमच्या माऊलींची तब्येत थोडीशी बिघडली होती, ते मधूनच निघायचे म्हणून म्हणत होते. पण पांडुरंगाला म्हणलं की पांडुरंगा त्यांना जर मी पुढे पाठवलं आणि मी जर मागे राहिली तर लोक मला माझी मुलं नावं ठेवतील की तू त्यांना कसं काय एकट्याला पाठवलं तब्येत बरी नसताना. म्हणून मी पांडुरंगाला म्हणले की माझ्या माऊलीला उभं कर. आणि त्यांनी औषध वगैरे सतत चालू केलं, गाडीत बसले आणि एका गावात आल्यानंतर आम्ही त्यांना इंजेक्शन वगैरे दिलं, त्यांच्या डॉक्टरांना नेऊन त्यांना व्यवस्थित केलं आणि दुसऱ्या दिवशी मात्र माऊली आमच्या सकाळी आमच्याबरोबर चालायला लागल्या, मोठा आनंद मिळाला. पण वाखरीमध्ये आमच्याबरोबर एक पाणी वाहणारा एक माणूस होता, त्यांनी आम्हाला पाहिलं आणि तो म्हणाला की तुम्ही दोघं उभय का, ब्राह्मण कुटुंब दिसता आहात, तेव्हा आमच्याबरोबर कासेगावला आमच्या एका पाहुण्यांकडे चला. आणि त्यांना आम्हा दोघांना त्यांनी त्या कासेगावला रिक्षातनं नेलं. त्या घरी गेल्यानंतर त्या माऊलीने आमचं यथोचित स्वागत केलं. शेवटी जिथे जिथे नजर गेली ना तिथे सगळं शेतच होतं. पण पेरूकडे लक्ष गेलं, माऊलीने पेरू काढून आणले. सीताफळाकडे लक्ष गेलं, माऊलीने सीताफळ आणली. आळूची पानं पाहिली तर संध्याकाळी जेवणामध्ये तिने पटकन आळूच्या पानांच्या वड्या केल्या. म्हणजे मनामध्ये काहीच नाही, आम्ही कुठलीच अपेक्षा केली नाहीये की आम्हाला हे फळ खायचे किंवा आम्हाला आळूची वडी पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्नान करून आम्ही निघालो आणि पपईच्या झाडावरती पिकलेल्या पपया दिसल्या. माऊलीने लगेच 2 पपया काढून आणून कापून आम्हाला दोघींना दिल्या, तिघांना दिल्या. आम्ही तिघं होतो, त्यांच्याबरोबर आलो ते. आणि ऊसही होता की तो मुखशुद्धीसाठी म्हणून त्यांनी मुद्दाम तिथे ठेवलेला होता, ते ऊसही खायला मिळाला. माऊली तुळजापूरला दर व्हायला जाते म्हणे आणि ती तुळजापूरला जाऊन ती तिथे काय करते, जोगवा मागते आणि 5 घरी जोगवा मागून तो तिथला जो प्रसाद जो काही मिळतो तिला जोगव्यामध्ये जे काही मिळतं ती घरी येऊन तो तिचा प्रसाद करते. त्या दिवशी तिने आम्हाला त्या पिठाचं तिने धपाटे करून खायला घातले आणि तुळजापूरच्या ह्या 6 बांगड्या माझ्या हातात ज्या आहेत त्या तिनेच भरल्या. आणि पुन्हा असं म्हणत होते की आम्ही ज्यांच्याबरोबर गेलो वारीला त्या बाईंनी आम्हाला सांगितलं होतं की येताना कोरी साडी नेसायची असते. पांडुरंगाला गेल्यानंतर तेव्हा पंढरपुरावरून येताना कोरी साडी नेसायची, तेव्हा एखादी कोरी साडी बरोबर ठेवा, म्हणून मी कोरी साडी बरोबर ठेवली होती. पण या माऊलीने कोरी साडी आणि तिचा ब्लाऊज मला बसतो म्हणून नवा कोरा ब्लाऊज मॅचिंग शिवलेला, ती साडी आणि हे मला तिथे घालायला लावलं आणि माझी ओटी भरून मला पाठवली. म्हणजे पांडुरंगाच्या त्या दरबारामध्ये जी रुक्मिणी आहे त्या रुक्मिणी मातेने माझं माहेर पण केलं आणि मला एक अलौकिक आनंद मिळाला की माझी माय मरून आज 13 वर्ष झाली.
पण मला आज माझ्या माऊलीनेच मला दर्शन देऊन मला माझा पाहुणचार केला आणि हे समाधान घेऊन मी येताना तीच साडी पुन्हा घरी येताना नेसून आले. मला हा आनंद त्या वारीमुळे मिळाला आणि केवळ कशामुळे शक्य झालं तर भक्तीमुळे. शेवटी म्हणून भक्ती करा म्हणून आमचे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, भक्ती पाशी देव घाली तसे भक्ती पाशी देव घाली तसे झूक असे दान मागितलेले ते दान आपण मागूया. त्याची कान दे का दे तुझा विसर